हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज रात्री चालली आहे मी गावी खानदेश एक्सप्रेसने म्हणजे अंमळनेरला, आणि माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे, तर मी त्या लग्नाला जाणार आहे. तर तुम्हाला मी माझा आजचा प्रवास दाखवणार आहे कसा होतो आहे. चला तर बघूया. आत्तापासून माझ्या प्रवासाला सुरुवात होते, माझ्या ब्लॉगला सुरुवात होते. चला या सर्वजण बघूया. आता आम्ही खाली गेलो आणि रिक्षामध्ये जाऊन बसते. आता आम्ही फायनली बोरिवली स्टेशनला पोचलो आहे. रिक्षामधनं उतरलो सर्वजण, आणि आमच्या बॅगा वगैरे या सगळ्या इथे आहेत. अजून अर्धे जण आमचे यायचे बाकी आहेत. सगळेजण आलो आम्ही, आणि वरती आम्हाला स्कायवॉकवरती जायचं होतं. मग सगळेजण आले आणि मग नंतर आम्ही बॅगा वगैरे सगळ्यांनी उचलल्या आणि वरती आम्ही स्कायवॉकवरती गेलो चालत चालत वरती. मग तिथे 10-15 मिनटं तिथे थांबलो, आणि मग त्यानंतर हाय करा सगळेजण. कुठे चाललेत तुम्ही? मामाच्या लग्नाला. स्वप्नील मामाच्या लग्नाला. बोला दोघी जण. स्वप्नील मामाच्या लग्नाला. अरे असं वाकडे तिकडे का होत आहे, स्वरा कसे आवाज येते. तर आम्ही फायनली वरती स्कायवॉकवरती आलोय. बॅग आणतात सगळेजण. ते सगळेजण संध्या आणि काकाची वाट बघतायत. ते ATM मध्ये गेलेत, तर अजून आले नाहीयेत. फायनली ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. आता 5-10 मिनटामध्ये ट्रेन निघेल. ही सीट आम्हाला भेटली आहे, विंडो सीट. पण हाय करू चलो. साईड नवरदेवाच्या लग्नासाठी मेहंदी काढायचं काम चालू आहे बघा. पियाला ट्रेनमध्ये काम लागलं. या दोघींची बघा ट्रेनमध्ये कशी मस्ती चालू आहे. दोघी जणी मस्ती करतात. आम्ही सगळेजण ट्रेनमधनं उतरलोय. तिथे सावलीमध्ये येऊन थांबलोय. यांना असं काहीतरी दाखवायला पाहिजे. अंमळनेरमध्ये माझ्या काकांनी म्हणजे त्यांनी हॉटेलमध्ये रूम घेतला होता, कारण की तिथे लहान मुलांना गरम होतं, त्याच्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये AC रूम बुक केला होता. मग पहिले मी तिथे गेली, त्यांच्यासोबत आंघोळ वगैरे केली, आणि मग त्यानंतर मग तिकडे लग्नाच्या घरी जाणार होते. इथे या मुली बघा हॉटेलच्या रूममध्ये आत बाहेर यांचं करणं चालू होतं. पूर्ण मस्त इथे मजा करते. आली ये करा बघा. आम्ही गावी सगळेजण लग्नाच्या मंडपात जेवायला बसलोय. हाय करू चला सबजण या जेवायला. सागर थंडीत लग्न करूया. मावशी मला नको. हर्षदी पोरी घेऊन घ्या.
बांधेर बुंदेर होता आम्ही गाडी उभी करे आता काय सांगे म्हणे पाकिस्तान पार्सल होणं म्हणे आणि आम्ही सगळे वरती बसलो. बाई म्हणे पार्सल वाला लगे पिप मग आम्ही रूममधनं इकडे आलो आणि मग दुपारच्या जेवणाला बसलो. म्हणजे संध्याकाळी आता हळद, तसे आम्ही दुपारी सगळेजण जेवत होतो. चाऊ बघा सगळ्यांना वाढते, ती खूप एन्जॉय करते गावामध्ये. पण ऊन खूप असल्यामुळे तिचा फेस खूप लाल झाला होता. तिच्या फेसवरती रॅशेस आले होते कारण की ते खूप दिवसानंतर उन्हामध्ये नाही आणि गावचं ऊन खूप कडक असल्यामुळे खूप तिला त्रास होत होता. पण तरी पण तिने काय एन्जॉय करणं काही सोडलं नाही. अजून देऊ का आणि इकडे या ना तात्या. संध्याकाळी 6 वाजता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. गावचे पाहुणे वगैरे सगळे येऊन गेलेले. बघा मंडप किती भरलेला दिसतो आणि सगळेजण गावी अशा हळद लावायच्या वेळेस सगळेजण असे बसतात नातेवाईक. आणि आम्ही इथून व्हिडिओ शूट करत होतो सगळेजण. तर माझ्या मामाच्या मुलाची आणि मामाचा मुलगा आणि त्याची बायको त्यांच्या हाताची हळद होती स्वप्नीलला. खूप एन्जॉय करत होते सगळेजण. पण गरम पण तेवढंच होतं. संध्याकाळ झाली तरी पण गरम होत होतं. मग हळदीचा कार्यक्रम चालू झाला होता. मग त्यानंतर मी पण गेली तिथे वरती आणि मग थोडंफार तिथे जे पोलतं वगैरे पाडतात तिथे थोडा वेळ थांबली आणि मग त्यानंतर मग हळद लावायला सुरुवात झाली. कुठे रे साई? बरी आहे तू ब्लॉग इथे आता नवरीबाई आली आहे. इथे आता नवरीबाई स्टेजवरती चढली. आता नवरीबाईला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. पण चाऊ खूप रडती आहे म्हणून मी ती हळद सोडून आता तिला चालली आहे. जरा दुकानात घेऊन जाते. तिला काय खायचं आहे ते घेऊन देते. फोन पाहिजे तिला. किती वेळ बघ. हळदीचा कार्यक्रम झाला होता. नाचणं वगैरे सगळं झालं होतं आणि अंमळनेरमध्ये अंबाण्याची जत्रा भरली होती. मी 2004मध्ये ही जत्रा बघितली होती. त्यानंतर आता मी डायरेक्ट 2026मध्ये ही जत्रा बघते कारण की मी 2 दिवसासाठी आली होती. हळद आणि लग्न म्हटलं चल आपण हळदीतून थोडा वेळ काढून आपण जाऊया मेळ्यामध्ये. मग आम्ही सगळेजण मेळ्यामध्ये गेलो, फिरलो आणि अंबाण्याची जत्रा बघून खूप भारी वाटलं. एवढं मी खूप दिवसानंतर अंबाण्याची जत्रा बघत होती. खूप एन्जॉयमेंट